मंडळी नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये मी मिलिंद भागवत, मी शरद जाधव. नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि बऱ्याच दिवसांनी आपण बोलतोय शरद. म्हणजे किमान आपल्या मागच्या लाईव्हला एक 10 दिवस होऊन गेले, पण आज मंडळी विषय पण तसाच आहे बरं का. दोन गोष्टी आहेत. गेले 7-8 दिवस तुम्ही पाहत असाल तर मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील आपल्या यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या साठी वातावरण तयार करतायत. त्यांनी तर परवा शरद असं म्हटलं की आता 288 पाडायचे का जिंकायचे ते आम्ही बघू आणि मगच मुंबईला येऊ. हे झालं जरांगे पाटलांचं. पण त्याच वेळेला आज मुंबईमध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सरकारनं एक बैठक पण बोलावली आहे. पण त्यातली एक महत्वाची अपडेट अशी आहे की विरोधकांनी विधानसभेत, विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते, त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की आम्ही या बैठकीला जाणार नाही. आता हे झालं आरक्षणाच्या संदर्भातलं. या बैठकीमध्ये सरकार मराठा आणि ओबीसी या दोन्ही बांधवांच्या करता सरकारनं आतापर्यंत काय काय केलं, या आधीच्या बैठकांमध्ये काय काय झालं, याचा पाढा एक प्रकारे सरकार वाचणार आहे. पण याच्यातला आजच्या विषयातला जो दुसरा अर्धा भाग आहे ना, तोही माझ्या दृष्टीने फार इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे आपण आज टायटल असं दिलंय की विधानसभेचं आपलं, माफ करा, आरक्षणाचं घोंगडं आणि विधान परिषदेचं त्रांगडं. तर हे विधान परिषदेचं त्रांगडं नेमकं काय आहे, किती जागांची निवडणूक आहे, कोण कोण उभे आहेत, तुम्हाला याच्यातली थोडीशी माहिती आहे. नाव शरद या विधान परिषदेला चर्चेत आहे ते म्हणजे मिलिंद नार्वेकरांचं नाव. बरोबर. फार भेटीगाठी चालली आहेत, अशा दाराच्या आड उभं राहून खाली एकमेकांच्या गळा भेटी घेऊन असं बरंच काय काय चाललंय. तर हे आरक्षणाचं घोंगडं आणि विधान परिषदेचं त्रांगडं नेमकं काय आहे हे आपण आज शरदच्या बरोबर गप्पांवरनं समजून घेणार आहोत. आपले काही रिपोर्टर यात कदाचित सहभागी होतील, पण आता सभागृहाचं कामकाज सुरू आहे, तिकडे आरक्षणावरची बैठक सुरू आहे, त्यामुळे त्याच्यातलेही अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊ. तर शरद, आधी आपण आरक्षणाबद्दल बोलूयात. मुळात आरक्षणाचा, मिलिंद सर, आरक्षणाचा प्रश्न जो आहे, मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी, ज्यामुळे मागच्या जवळपास 1 वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय आणि आता विधानसभेच्या तोंडावरच पुन्हा एकदा जरांगे आक्रमक झाले. आणि जरांगेंना आव्हान म्हणून की काय, हाकेंनी देखील उपोषण केलं आणि त्यांचं उपोषण यशस्वी झालं. एकीकडे ओबीसींचं उपोषण झालेलं आणि दुसरीकडे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे हे मैदानात उतरलेले. या सगळ्या रणधुमाळीत आता सरकारनं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठीच म्हणा, त्यांनी ओबीसी आरक्षणाचा विषय जरी महत्वाचा असला तरी त्यात मराठा आरक्षण हे आलंच आहे. त्याच्यामुळे या संदर्भात आता सरकारनं एक बैठकीचं आयोजन केलेलं होतं, सर्वपक्षीय बैठक, आणि या बैठकीवर कुठेतरी विरोधकांनी जो आहे तो बहिष्कार टाकलेला आहे. आणि त्याच्या मागचं कारण जे आहे, त्या बहिष्काराचं कारण जे देण्यात आलंय ते म्हणजे मागच्या बैठकीत काय झालं होतं ते आधी सभागृहात जाहीर करा, अन्यथा आम्ही बैठकीला येणार नाही. ही विरोधकांची प्रमुख मागणी जी होती ती मागणी मान्य झाली नाही आणि विरोधक या बैठकीला आले नाही, असं सध्याचं चित्र आहे. पण आता त्यात अजितदादांनी आज सभागृहातनं मुख्यमंत्री जेव्हा बैठकीच्या करता गेले, अर्थात ते एका कार्यक्रमाला आधी जाऊन मग बैठकीला उपस्थित राहणार आहेत, कारण आज याचाही कार्यक्रम आहे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये, आणखीन एक कार्यक्रम आहे. तर तो कार्यक्रम करून मग मुख्यमंत्री सुद्धा त्या बैठकीला जातील. पण त्यांनी, अजितदादांनी असं म्हटलं की तुम्हाला जे काय म्हणायचं ते बैठकीत म्हणा. पण प्रश्न असा आहे की सरकार सभागृहात का सांगत नाही बैठकीत काय झालंय, काय वाटतं? हाच मुद्दा. काही गोष्टी कशा असतात की इंटरनली चर्चा करून त्यावर कुठेतरी एका समायोजनावर यावं लागतं, एक मध्यबिंदू गाठावा लागतो. आता मागच्या बैठकीत काय झालं ते जाहीर करण्यामागे सरकारच्या काय अडचणी आहेत हे सध्या सांगता येत नाही, कारण दोघं मुद्दे सेन्सिटिव्ह आहेत. एकीकडे मराठ्यांचा जो दबाव आहे तो सरकारवर वाढतोय, दुसरीकडे ओबीसींच्या उपोषणाच्या माध्यमातून देखील सरकारवर एक ओबीसी समाजाचा दबाव वाढलेला आहे. त्याच्यामुळे मराठा आणि ओबीसी या दोन समाजाच्या कात्रीत जो आहे तो सत्ताधारी पक्ष जे आहेत ते सापडलेले आहेत, सरकार आहे ते सापडलेले आहेत. त्याच्यामुळे मागच्या बैठकीतली चर्चा काय झाली हे या बैठकीत सांगितलं गेलं नाही किंवा सभागृहात सांगितलं गेलं नाही. हे कारण जरी आपल्याला योग्य वाटत असलं तरी मला वाटतं मागच्या बैठकीत काय झालं याची चर्चा या बैठकीत होऊ शकली असती.
ही बैठक सुरू होण्याच्या आधी ती चर्चा होऊ शकली असती आणि ती चर्चा जर झाली असती आणि विरोधकांनी या बैठकीमध्ये सहभाग घेतला तर मला तरी वाटतं की सर्व पक्षांची एक सहमती झाली असती आणि मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावरची जे त्रांगड तयार झालेलं आहे किंवा जो हे सगळं भानगड जी आहे ती सोडवण्यासाठी कुठेतरी मदत झाली असती असं मी म्हणू शकतो. आणि आमच्या सगळ्यांनी बैठकीत त्यातनं कुठेतरी एक चांगला मध्यबिंदू पण शरद, तुला असं नाही वाटत या बैठकीत शेवटी अल्टिमेटली सरकार सांगणारे काय? तर सरकारनं आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या योजना ओबीसी असतील, मराठा समाजाकरता असतील, वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये तयार होत असलेली वसतिगृह वगैरे असेच सगळे मुद्दे आहेत ना. याच्यात वेगळे मुद्दे काही आहेत असं वाटतंय तुला? बरं, जी तुझ्याकडची ती अपडेट सांग की या बैठकीला कोण कोण उपस्थित आहेत, कारण विरोधकांनी बहिष्कार घातला नाही या बैठकीत. बैठकीला येताना दिसत आहेत त्या ओबीसी नेत्यांसोबतच काही प्रकाश आंबेडकरांसारखे नेते आहेत किंवा मी तुम्हाला जर नावं सांगायची ठरली तर या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आहेत, सह्याद्री त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. पण या सत्ताधाऱ्यांसोबतच प्रकाश आंबेडकर असतील, सुरेश खाडे असतील, चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत ते आणि अतुल सावे मंत्री हे देखील या बैठकीला पोहोचले. सदाभाऊ खोत आहेत, प्रवीण दरेकर आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, प्रकाश शेंडगे आहेत, असे अनेक ओबीसी नेते देखील या बैठकीला पोहोचले. म्हणजे कुठेतरी सत्ताधाऱ्यांसोबतच ओबीसी देखील सहभाग घेतला आहे. पण मग मराठ्यांचे आणखीन कुठले नेते? आता चंद्रकांत पाटील तू म्हणतोय, चंद्रकांत पाटील तर उपसमितीचे प्रमुख आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील आहेत. नाही, मुळात माझ्या मते यातला जो मुद्दा आहे, प्रमुख मराठा नेता एकही नाहीये. मराठा चेहरा नेतृत्व म्हणून मराठा चेहरा मनोज जरांगे इतर मराठा नेत्यांना मान्य करतात बैठकीला येण्यासाठी, हा एक इतर मराठा नेते जरांगेंना मान्य करतात, हा एक मुद्दा आहे. या ठिकाणी नेतृत्व मान्य करण्याचा मुद्दा आहे. नेतृत्व मान्य जर केलं जरांगे त्यांचे प्रतिनिधी पाठवले असतील तरी कुठेतरी मराठा एक समाजाचा चेहरा दिसत नाहीये. आता यातलेही म्हटलं तरी सत्ताधारी आमदारच आहेत ना. छगन भुजबळ असतील हे तर सत्यता आहेतच. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू सुरेश खाडे आहेत, अतुल सावे आहेत, सदाभाऊ खोत आहेत, हे सगळे प्रवीण दरेकर, प्रकाश आंबेडकर आलेत या बैठकीत. प्रकाश आंबेडकरांची भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे. प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला आपण जर पाहिलं असेल मनोज जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला होता. मात्र मध्यंतरीच्या काळात मनोज जरांगेंच्या मागण्या बदलत गेल्या आणि त्या बदलत्या मागण्यांना प्रकाश आंबेडकरांनी विरोध मानण्यापेक्षा त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती. पुन्हा एकदा जेव्हा हाके आंदोलनाला बसले त्या आंदोलनाला देखील प्रकाश आंबेडकरांनी थेटपणे पाठिंबा दिला आणि प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा पूर्ण पाठिंबा केलेला आहे. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही लोकसभेच्या आधीची वेगळी होती आणि आता लोकसभेनंतरची वेगळी भूमिका आहे. पण त्यांच्या भूमिकेला त्यांनी संविधानिक मार्गावर किंवा संविधानिक आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की संविधानाने जे दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण हे टिकलं पाहिजे. आता आंबेडकरांचं जरांगेंना समर्थन नाही असं म्हणायचं या सगळ्या याच्यात. आंबेडकरांचं मराठा आरक्षणाला जो आहे तो पाठिंबा, पण मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला मात्र आंबेडकरांचा पाठिंबा नाही आहे, त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलं. त्यामुळे कुठेतरी जे आरक्षण भेटलेलं दिलेलं आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी आता प्रकाश आंबेडकरांनी थेटपणे हाकेंच्या मागे राहण्याचा जो आहे तो निर्णय घेतलाय आणि थेटपणे ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी त्यांची भूमिका जी आहे ती त्यांनी जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे मराठा आरक्षणाला प्रकाश आंबेडकरांचा विरोध आहे आता आपण थेटपणे. आता एक प्रश्न विचारतो आणि मग आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. की सध्याची परिस्थिती तर अशी सांगते की ओबीसी मधनं सरसकट कुणबी आरक्षण म्हणजे मराठा शक्य नाही. आत्ताची परिस्थिती आता बसवण्याचा प्रयत्न सरकारने कुठे केलाय तर जे 12-16 देण्याचा प्रयत्न केला त्याच्यात ईडब्ल्यूएसचा वाटा मोठा आहे. आता हे जर का पूर्ण मिळायचं तर ईडब्ल्यूएस जाणार आहे. म्हणून मराठा नेत्यांचे जे मराठा नेते आहेत किंवा विनोद पाटील असतील किंवा बाकीचे जे सगळे नेते आहेत याकरता काम करणारे सर असतील, राजेंद्र कोंढरे सर असतील, या सगळ्यांचं याच्यातलं म्हणणं वेगळं आहे. तर हे रांगलं म्हणून आपण हेडिंग मध्ये जे म्हटलंय ना की आरक्षणाचं
गोंगडत. तर आता परत अशी एक स्थिती झाली का? आता परत एक असा टेकऑफ झालाय का? कारण गणेश शाखे पण आक्रमक आहे. म्हणजे बरोबर. ज्या वेळेला मनोज जरांगे भाषा करतात, की आम्ही पाडू, आम्ही जिंकू आणि बरोबर. मगच आम्ही हे करू. त्यावेळेला आम्ही संख्या बघून सरकार निर्णय देणार का? असा प्रश्न आल्यानंतर गणेश शाखेंनी पण अशी भूमिका घेतली, की आम्ही पण आकडे दाखवू. बरोबर. आम्ही पण हजारोंचे मेळावे घेऊ. तर हे परत हळू हा सगळा विषय एका डेडलॉकच्या दिशेनं चाललाय. मुळात माहितीये का, मराठ्यांना ओबीसी आरक्षणाची जी मागणी आहे, सध्याचं ओबीसी आरक्षण हे 27-28% ओबीसी आहे. मराठे ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये 10% मराठ्यांचं मत आहे. मराठा समाजाने जरांगेंची मागणी यावर भूमिका आपण मांडू नाही शकत, कारण त्यांच्या मागणीला वेगवेगळे अभ्यास असतील, तरी विचार असतील. तर मला तरी वाटतं पर्सनली आपण याचा विचार केला, आरक्षणात घुसायचं, 8% आरक्षण घेऊन जायचं काही मुद्दा आहे. ठीक आहे, मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीचे अनेक पैलू आहेत. त्या महत्वाच्या पैलूंवर जरांगे बोलत आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल आपण बाजूने मांडू शकतो. भूमिका त्यांची योग्य पद्धतीने मांडतात आणि त्यांनीच मांडतात. मात्र ओबीसी मध्ये जाताना जवळपास महाराष्ट्रातला मराठा समाज हा बहुसंख्य मराठा समाज आहे. मराठा जेव्हा गोष्ट करतो तर आरक्षण जी त्यात आधीपासूनच ओबीसी मध्ये जवळपास शेकडो जाती ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतात. ते ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतात. त्यात मराठा समाज ओबीसी मध्ये जातात. ओबीसीचं आरक्षण 27-28% खूप जास्त लागेल. कारण ओबीसी मराठा समाजाची संख्या ही खूप मोठी आहे. आरक्षणाचा वाटा प्रत्येक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवावी लागेल. त्याच्यामुळे 50% आधीच आपण आरक्षण क्रॉस केलेलं आहे. महाराष्ट्राचं आरक्षण आहे. त्याच्यामुळे आरक्षण किती न्यायचं, किती पुढे न्यायचं याचा सर्वस्व निर्णय जो तो संसदेचा असेल. संसदेचा आरक्षणाचा अधिकार जो तो संसदेचा मूळ आहे. त्यामुळे संसदेचे अधिकार आहेत. आरक्षण मागताना किंवा आरक्षणाची बाजू मांडताना यामागे राजकारण होतंय का, हाही प्रश्न महत्वाचा आहे. ही आपल्याला दिसतं लोकसभेमध्ये आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय खूप महत्वाचा आहे. त्यामुळेच कुठेतरी जरांगे आपण जर पाहिलं असेल लोकसभेच्या इलेक्शन आधी जरांगेंचं आंदोलन हे दाबण्यामागे किंवा जरांगेंचं आंदोलन हे निष्फळ ठरवण्यात बऱ्यापैकी त्यांच्या विरोधकांना यश आलं होतं. सरकारलाही तेवढी भीती जरांगेंची जी होती ती आता वाटत नाही. मात्र लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा फटका हा सत्ताधाऱ्यांना बसला. हे सत्ताधाऱ्यांनाही कळलं आणि विरोधकांनी देखील मराठा मतांचं जे गणित आहे ते जुळवण्याचा प्रयत्न आता पुन्हा एकदा सुरू केलं. त्याच्यामुळे आता मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा याच्यात शरद तुला असं नाही वाटत की सरकारला सरकार म्हणण्यापेक्षा राजकीय पक्षांना दोन्ही बाजूचं टेन्शन आहे. म्हणजे राजकीय पक्षांना फक्त एका समाजाची मतं नको आहेत. फक्त एका समाजाची मतं मिळवून राजकीय पक्ष नाही निवडून येणार. दोन्ही बाजूची सगळ्यांची मतं पाहिजेत. त्यांना ओबीसीची पण मतं पाहिजेत आणि त्यांना मराठ्यांची पण मतं पाहिजेत. म्हणून सरकारची आणि सगळ्या राजकीय पक्षांची धडपड सुरू आहे. पण तरीही धडपड करताना सरकार आणि विरोधकांमध्ये एकवाक्यता मात्र दिसत नाहीये. याच्या मागे तेच कारण आहे. कारण आपण लोकसभेत ज्या पद्धतीनं मतांचं ध्रुवीकरण झालेलं आहे, ज्या पद्धतीने मतांचं डिव्हायडेशन झालेलं आहे, ते खूप परिणामकारक ठरलंय. त्याच्यामुळे सरकार किंवा सत्ताधारी ही बाजू घेतील, त्याच्या विरोधात उभं राहून त्या मतांमध्ये फूट पाडण्याची किंवा ते जे विरोधातली मतं ते आपल्या बाजूने वळवण्याची. जर विरोधक त्याला कारण आहे जवळपास 2 ते 3 महिन्यांवर विधानसभा इलेक्शन आहे, 3 ते 4 महिने. त्याच्यामुळे या विधानसभा इलेक्शनच्या तोंडावर मराठा किंवा ओबीसी दोन्ही मतदारांनाही दुखवण्याच्या मानसिकतेत नाहीये. किंबहुना ती भूमिका राजकीय पक्षांना घेऊन परवडण्यासाठी. त्याच्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांची मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावर किंवा मराठ्यांच्या ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीवर एकमत होईल का? तर कमी आहे. आणि याचा विचार राजकीय दृष्ट्या जरांगे सरळ सत्ताधाऱ्यांना आव्हान देत आहेत. पण जरांगेंनी याचाही विचार केला पाहिजे. जेव्हा सामाजिक चळवळीला राजकारणाची येते ना तेव्हा कारण म्हणजे तू म्हणाला ते मला अर्थ लक्षात आला. कारण परवा त्यांनी बजरंग सोनावणे जे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले तर त्यांच्या हस्ते त्यांनी पोस्टरचं प्रकाशन केलं आणि असे आणखी काही मुद्दे कदाचित
चर्चेला जात आहेत ते अजून औपचारिकपणे पुढे आलेले नाही, कदाचित येतील. सामाजिक चळवळ चालवणारा नेतृत्व जेव्हा राजकीय पक्षांच्या उभं राहतो तेव्हा त्यांची सामाजिक चळवळीची धार जी असते ती आपोआप होते. आतापर्यंत आपण अनेक सामाजिक चळवळी बघितली असतील, त्याच्यात जेव्हा राजकारण दिसायला लागतं त्या सामाजिक चळवळी, त्यात राजकारण जास्त हवी झालं तर सामाजिक चळवळीचं महत्व किंवा मूळ उद्देशापासून ती चळवळ दूर हा विचार प्रत्येक चळवळीने करायचा असतो. आणि जरांगे मला माहिती जरांगे वर्षापासून आपल्याला माहिती आहे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची मागणी जी ते देखील धरत आहेत आणि त्यांना आपण काय करतोय ते काय करतोय त्याची जाणीव आपल्यापेक्षा जास्त त्यांना असेल, त्याच्यामुळे तो विचार त्यांनीच करायचा. ठीक आहे, आपण आता पुढच्या एका विषयाकडे वळूया. कारण आपला आजचा विषय आहे आरक्षणाचं घोंगडं आणि विधान परिषदेचं त्रांगडं. आपण आरक्षणाच्या घोंगड्यावर बोललो. विरोधकांनी तर बहिष्कार टाकलाय, सरकार आपल्या परीनं प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा त्या बैठकीत केलेल्या घोषणांची कामांची यादी आपण अपेक्षा करूया. म्हणजे केलेच पाहिजे. हिंदीमध्ये म्हणतात ना, छान वाटतंय ते, मला दरवेळेला आवडतं. उम्मीद तो दुनिया काय आहे. त्यामुळे आपण अपेक्षा करूया की आता सकारात्मक बाहेर पडेल. पण याचा जो पुढचा भाग आहे ना आपल्या आजच्या विषयातला, विधान परिषदेचं त्रांगडं, बरोबर काय सर भाऊ हे त्रांगडं? कारण मला आठवतंय 2 वर्षांपूर्वी पण विधान परिषदेची निवडणूक झाली होती आणि त्यावेळेला तर लय मोठा राजकीय भूकंप झाला. देशात कधी नाही झाला एवढा. याच्या मागचे गणित जे आहेत ना, कुठल्याही निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षावर जे दबाव जो असतो त्याच्यामुळे आज एकीकडे सत्ताधारी पक्ष हे आरक्षणाचा विषय जो तो चर्चेत तो एक दबाव सत्ताधाऱ्यांमुळे आरक्षणाचा पिढा कसा सोडवायचा. त्याच वेळी आता विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार 12वा उमेदवार आल्यामुळे हे विधानसभेचं त्रांगडं विधान परिषदेचं त्रांगडं आहे ते तयार झालेलं आहे. हे त्रांगडं कुठेतरी सरकार डोकेदुखी कारण 12 उमेदवारांमध्ये जर आपण पाहिलं तर 11 जागांमध्ये भाजपने 5 उमेदवार दिलेले आहेत. शिंदेच्या शिवसेनेने 2 उमेदवार दिलेले, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 2 उमेदवार दिलेले, एक उमेदवार काँग्रेसने दिलेला आहे, एक उमेदवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेला आहे आणि एक उमेदवार पवारांनी स्वतःचा नाही मात्र शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांचा उमेदवार पुढे केला आहे. त्याच्यामुळे महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3. आता जर आपण यांचं बलाबल जर पाहण्याचा विचार केला सर तर आताच्या स्थितीमध्ये 6 प्रमुख पक्षांपैकी 5 जे पक्ष आहेत ना त्यांच्याकडे त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांना निवडून आणण्या एवढी संख्या नाहीये. त्याच्यामुळे त्या प्रत्येक पक्षाला हे अपक्ष आणि मित्र पक्ष यांच्यावर जो आहे त्यांची दारोमदार त्यांच्यावरच आहे. जर आपण पक्षीय बलाबल पाहिलं आताचं विधानसभेतलं तर विधानसभेत भाजपचे स्वतःचे असे 103 उमेदवार आहेत. त्यांना मित्र पक्ष आणि अपक्ष यांचा पाठिंबा जर पाहिला तर जवळपास 7 ते 10 आमदार जे आहेत मित्रपक्ष आणि अपक्ष भाजपला मदत करतात. त्याच्यामुळे भाजपचा जो आकडा होतो एकत्रित तो 110च्या वर जातो. त्याच वेळेस 23चा कोटा जर आपण गृहीत धरला 23.11चा कोटा असेल विधान परिषदेचा. कारण एकूण 11 उमेदवार जर तुम्हाला निवडायचे असतील तर एकूण मतदारांपैकी तुम्हाला एकूण विधानसभेतल्या आमदारांपैकी तुम्हाला कोटा ठरवायचा असतो. कोटा जवळपास 23.11च्या आसपास आहे. आपण 23चा कोटा पकडला तरी भाजपला त्यांचे 5 उमेदवार निवडण्यासाठी जो आहे ते आणखी 5 ते 10 मतं कमी पडत आहेत. त्याच्यामुळे त्यांची दारोमदार जी आहे ती आपल्या मित्र पक्षांवर जास्तीत जास्त अपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार जे असतील त्यांना आपल्या मित्र पक्ष एक अजितदादा आणि आता शिंदे सत्तेत आहेत, अजितदादा सत्तेत आहेत. स्वतः अजितदादांना त्यांचे दोन्ही उमेदवार मतांची गरज आहे. मी अजितदादांचा तुम्ही आता प्रश्न उपस्थित केला अजितदादांकडे साधारणतः अजित पवारांकडे 41 आमदार स्वतःचे आहेत आणि त्यांना 2 अपक्षांचा पाठबळ आहे म्हणजे 43. अजित पवारांचे उमेदवार आहेत 2. त्यांना जर 23चा जरी कोटा आपण पकडला तर त्यांना 46 जे आमदार आहेत त्यांचं पाठबळ लागतं. एकीकडे शिवसेनेचं भाजपचं स्वतःचा संख्याबळ स्वतःला पूर्ण करता येत नाही. त्यांच्याकडनं 3 यांना मिळतील का? आता याच्यात पहिल्या पसंतीचा आणि दुसरा पसंत शिंदेचाही तुम्हाला दाखला सांगून देतील. शिंदेकडे जवळपास 38 स्वतःचे आमदार आहेत आणि 10 अपक्ष असे 48 शिंदेच्या मागे. शिंदेचे 2 उमेदवार आहेत. 23चा कोटा पकडला तर शिंदेचे 2 उमेदवार निघू शकतात. 24चा जरी कोटा गेला तरी शिंदेचे 2 उमेदवार त्यांच्या बळावर निघू शकतात. फक्त ते मतं त्या पद्धतीने झाली पाहिजे आणि त्याच्यामुळेच बीजेपीची जी स्ट्रॅटेजी आहे फडणवीसांनी ज्या
2022च्या विधानसभा आणि विधान परिषद आणि राज्यसभेमध्ये जी स्ट्रॅटेजी केली होती, पहिल्या पसंती आणि दुसऱ्या पसंतीची मतं त्याच वेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची करणं. ही स्ट्रॅटेजी पुन्हा एकदा भाजपला करावं लागते. याच आकड्यांमध्ये तुम्ही महाविकास आघाडीची आकडे आहेत. कारण महाविकास आघाडीच्या या सगळं बघताना महाविकास सेफ आता दिसत असेल काँग्रेस एकच उमेदवार आहे, अतिरिक्त मत आहे. काँग्रेस जवळपास 14 अतिरिक्त मत आहेत. त्यांची 23 जाऊन 14 अतिरिक्त मत. मागच्या वेळेला काँग्रेसचे उमेदवार पडून गेले, वाईट झालं होतं. मग हंडोरे पडले होते विधान त्यांना राज्यसभेला आणि दुसरीकडे त्यांना जवळपास 7 बोलावं लागले. ठाकरेंनी त्यांचा प्रचंड विश्वासू कार्यकर्ता, विश्वासू नेते या ठिकाणी विधान परिषदेला दिलेला आहे. घरातला माणूस. त्यांचा पराभव ठाकरेंच्या नाही शरद, मी तुला थोडं मिलिंद नार्वेकर ठाकरेंच्या घरातला माणूस नाही. मिलिंद नार्वेकर फडणवीसांच्या घरातला माणूस आहे. मिलिंद नार्वेकर शिंदेच्या घरातला माणूस आहे. मिलिंद नार्वेकर मला पटोलेंच्या घरातला माणूस आहे. मिलिंद नार्वेकर शरद पवारांच्या घरातला माणूस आहे. कोणाच्या घरातला माणूस? माझ्या मते जर मिलिंद नार्वेकर सगळ्यांचे एवढे छान संबंध असतील ना, तर मिलिंद ठाकरेंच्या शिवसेनेत फक्त मिलिंद नार्वेकरांनाच मग कुठेतरी सामोरं राजकारण त्यामुळे मिलिंद नार्वेकरांसाठी 7 मतं ठाकरेंना जोडावी लागणार. कोणत्या पक्षाची येतील पण याच्यात सगळ्यात जास्त अडचण जी होणार आहे महाविकास जयंत पाटील त्यांना फक्त पवारांच्या मतं आहेत. 12 आमदार पवारांसोबत आहेत. त्या 12 आमदारांचं बळ सध्या फक्त त्यांच्या मागे दिसतंय. काँग्रेसची अतिरिक्त मतं त्यांच्या बाजूने येतील आणि सेकंड प्रेफरन्सची मतं देखील पाटलांना बऱ्यापैकी लागतील. त्याच्यामुळे धोक्यामध्ये काय आहे? धोक्यामध्ये आहेत 2 पक्षाचे उमेदवार, जयंत पाटील, दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांचा दुसरा उमेदवार. या दोघांपैकी आता यातली खेळी तुम्हाला माहिती स्वतः शरद पवारांनी उमेदवार दिला नसला, पवारांची जी स्ट्रॅटेजी आहे महाविकास आघाडीकडनं पवारांची स्ट्रॅटेजी असेल आणि महायुतीकडनं फडणवीसांची स्ट्रॅटेजी असेल. आता या स्ट्रॅटेजीमध्ये तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ नसताना तुम्हाला तुमचा उमेदवार निवडून आणेल. स्ट्रॅटेजी आता कोणाची यशस्वी होते, पवारांची की फडणवीसांची? मला त्याच्यात फक्त आणखी 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. असं आहे ना, मिलिंद नार्वेकर हे म्हणजे काल परवापर्यंत असे प्रयत्न होते की निवडणूक बिनविरोध व्हावी, याच्याकरता भेटीगाठी सुरू होत्या. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने बेरजेचं गणित सगळं करून पाहिलं की कोणाचं गणित कसं बसतंय. आणि म्हणून तुला आठवत असेल तर प्रवीण दरेकर यांच्यासोबत विधान परिषदेच्या बाहेर म्हणजे त्या विधान भवनाच्या परिसरात एका दाराआड छान एकमेकांच्या गळ्यात गळा घालून काहीतरी गुप्तगुप्त चालू. मिलिंद नार्वेकर सर क्रिकेटच्या मैदानात पण आहेत ना, बीसीसीआयमध्ये नार्वेकर आहे. त्याच्यामुळे संबंध तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांशी आहे. आता हे संबंध तुम्ही त्याच्यावर मिलिंद नार्वेकरांची जे यश आहे ते अवलंबून असणार. पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे धोका हा मिलिंद नार्वेकरांपेक्षा जयंत पाटलांना जास्त आहे आणि तिकडे धोका हा शिंदे आणि बीजेपीपेक्षा अजित पवारांच्या दुसऱ्या. पण असं नाही वाटत की हे सगळं गणित मांडताना मला ना 2 वर्षापूर्वीची राज्यसभेची झालेली निवडणूक आणि विधान परिषदेची निवडणूक आठवते. पाठोपाठ झालेल्या निवडणुका होत्या 10 दिवसांच्या अंतराने आणि त्याच्यात काय झालं हे सगळ्या देशाला पाहिलं. म्हणजे भारतात कधी नव्हतं झालं एवढं राजकीय उलथापालट त्याच्यानंतर 2 वर्षात झालेल्या आहेत. शिंदे बाहेर पडले, अजित पवार बाहेर पडले. तर तुला असं वाटतं की कारण आपण 2 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतात. तर असं आहे की याच्यातला पराभव किंवा याच्यातलं जिंकणं हे प्रत्येक राजकीय पक्षाकरता वेगवेगळ्या अर्थानं महत्वाचं आहे ना. म्हणजे जर का जयंत पाटील ठरले तर जयंत पाटील हे त्यांच्याशी संबंधित डाव्या विचारसरणीचे आणि अन्य लोक यांची मतं महाविकास आघाडीला मिळतील का विधानसभेत? हे नाराजच होतील ना की विधान परिषदेला मला नाही निवडून आणलं. जर का मी 1 मिनिट घेतो, असं आहे की मिलिंद नार्वेकरांचंही असंच आहे ना. मिलिंद नार्वेकरांचं हरले जिंकले मला वैयक्तिकरित्या एक पत्रकार म्हणून असं वाटतं उद्धव ठाकरेंना काही फरक नाही पडत. जिंकले ना तर उद्धव ठाकरे कभी उंगलियां भीम में झाला तर मोठा फायदा आहे.
नुकसान झालं, हरले तर नुकसान काहीच नाही सेनेचं, कारण ते स्वतःच्या ताकदीवर लढतायत. पण याच्यात जर का भाजप, शिंदे किंवा अजितदादांचा चुकून एखादा उमेदवार पडला, तर त्याचे अर्थ वेगळे निघतात. एक गोष्ट लक्षात घ्या. कुठलीही निवडणूक असेल किंवा लढाई असेल, एक म्हणजे तुम्ही दिसतं जे दिसणारं जे असतं ते एक युद्ध वेगळं असतं आणि मानसिक किंवा त्याला आपण म्हणतो ना, की सायकॉलॉजिकल एक वॉर जो असतो तो वेगळा असतो. त्याच्यामुळे इथे जो हारेल त्याच्या पराभवापेक्षा त्याच्या आत्मविश्वास त्या गटाच्या आत्मविश्वासावर याचा परिणाम होणार आहे. जर समजा जयंत पाटील तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो अंदाज आहे, या सगळ्या चुकीच्या आहेत. कोण पराभूत होतो हे आपण नाही सांगू शकत किंवा त्याचा अंदाजही व्यक्त केला जात नाही आमच्याकडे. पण यदा कदाचित जयंत पाटील यांचा पराभव या ठिकाणी झाला तर याचा सेटबॅक जो आहे तो थेटपणे महाविकास आघाडीला बसला. कारण महाविकास आघाडीला नाही म्हणायला शेकापचं मतांमध्ये दिसत नसलं तर एक आधार असतो एक प्रत्येक आघाडीला छोट्या छोट्या पक्षांचा. जसा बीजेपी प्रत्येक वेळेस कोणाला ते जाणकारांना वापरण्याचा प्रयत्न बरोबर सगळ्यांना सोबत घेते. तुम्ही पडळकरांना सोबत घेतात, तुम्ही सदाभाऊंना घेतात. इव्हन आता परिषदेवरच्या ज्या नियुक्ती झाल्या, निवड बाकीच्या नाही मिळाले, तर त्याच्यातल्या जातीय राजकारणाचा विचार केला तर मराठा, ओबीसी, त्याच्यानंतर अशा सगळ्या गणितांची बेरीज करण्याचा भाजपनं परफेक्ट प्रयत्न केलेला आहे. बघा, प्रत्येक गोष्ट असते कुठली बिल्डिंग उभी राहताना सिमेंट आणि विटांवर उभी नाही, स्टीलही घ्यावं लागतं. स्टील दिसत नाही, सिमेंट, विटा, प्लास्टर हे सिमेंट दिसतात. मध्ये एक स्टील असतो. स्टीलचं काम जे असतात ना हे मित्रपक्ष करतात. कुठल्याही इमारतीला जशी बळकटी स्टील देतात तसं असे छोटे छोटे पक्ष हे कुठल्याही आघाडीला युतीला बळ देत असतात. त्याच्यामुळे जयंत पाटलांचा पराभव महाविकास आघाडीसाठी त्यांच्यासाठी वैयक्तिक तर वाईट असेल, महाविकास आघाडीत देखील त्याच वेळेस अजित पवारांच्या एखादा उमेदवार पराभव हा देखील अजित पवारांची नाराजी वाढवायला कारणीभूत शकतो. आपल्याला आधीच माहिती आहे लोकसभा पराभवानंतर महायुतीमध्ये अजित पवारांना थेटपणे टार्गेट केलं गेलंय. त्यांच्या विरोधात थेटपणे गरळ ओकली गेलेली आहे. त्याचीच नाराजी त्यांच्या पक्षाने देखील वेगवेगळी. या वातावरणात जर आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या पराभव आला तर तो महायुतीत देखील नाराज किंबहुना बरं, जाता जाता फक्त एक अपडेट देतो की सगळ्यांनी विधान परिषदेची निवडणूक ना लय भारी असते. कशी माहितीये का मंडळी, तुमच्या करता विधान परिषदेची निवडणूक लय भारी कशी असते माहितीये का? जे परिषदेचे सगळे आमदार असतात ना, ते मुंबईत असोत किंवा महाराष्ट्रात थेट मुंबईच्या एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था केली जाते. म्हणजे माझ्याकडे जी आता अपडेट आलेली आहे आमच्या रिपोर्टरना पाठवलेली ती मी तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. हां, भाजपनं आपल्या सगळ्या आमदारांची व्यवस्था केलेली आहे ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये. 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक आहे. तारीख 9 जुलै, 10, 11 आणि 12 ची दुपार 3 रात्रींचा मुक्काम. हां, त्याच्यानंतर बरं हे एवढं फक्त भाजपने केलंय असं नाही बरं का. तर ठाकरेंची जी शिवसेना आहे ना, म्हणजे उभाठानं पण आपल्या आमदारांची अशी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. बरोबर. अशा 5 स्टार हॉटेलमध्ये. याची सुरुवात अजित पवारांनी केली. आपल्या जवळपास बऱ्याच आमदारांचं त्यांनी आज देवदर्शन करून दिलं. अजित पवारांसारख्या माणसाने विनायकच्या द्वारात आपल्या आमदारांना सकाळ राष्ट्रवादी बातमी झाली. त्यांनी जाताना विजयाचे विक्ट्रीचं चिन्ह दाखवलं. व्हीचा काय तर ते विधान परिषदेचा समजण्याचं आपल्याला दिंडीत दिसतो, कधी कधी मंदिरात दिसतोय, चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्या भावना जपाव्या लागतात. नेतृत्वाला, नेत्याला सगळ्या लोकांचा सगळ्यांचा विचार करावा लागतो. अजित पवार ही आता महायुतीत आहेत. हिंदुत्ववादी महायुतीचा चेहरा घेऊन अजित पवार चालतो. त्याच्यामुळे त्यांच्यापैकी हा बदल चला स्वागतार्हच म्हणावं लागेल. ठीक आहे, पाहूयात आपण काय होतंय ते. तुर्तास मंडळी, आम्ही या गप्पांमध्ये इथेच थांबतो. आमचा प्रयत्न होता की महाराष्ट्रातल्या सध्याच्या 2 महत्वाचे विषय समोर मांडावे, कारण आरक्षणाची बैठक सुरू आहे. पण सध्याची स्थिती अशी आहे की भिजत घोंगड आहे आरक्षणाचं. मार्ग कसा निघणार
आता तरी काही दिसत नाही, पण आपण अपेक्षा करूया की मार्ग काही ना काहीतरी निघेल. याच्यावरच बोलायचं झालं तर 2 महत्त्वाचे मुद्दे असे होते. 2 जे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभेत देखील ज्याचा परिणाम होऊ शकेल एक विषय. एक म्हणजे आरक्षण, दुसरं म्हणजे विधानसभेच्या तोंडावर होणारी ही निवड. दोघांचा परिणाम आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार. येस, तर त्याच्यामुळे मी पण न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटला लॉग इन करा. news18marathi.com ही आमची वेबसाईट आहे. तसंच आम्हाला फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. YouTubeवर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही केलंय की नाही? तसंच WhatsAppवर पण आहे बरं का. न्यूज 18 लोकमत तुमच्या माहिती करता. न्यूज 18 लोकमतचं हे WhatsApp चॅनल सुद्धा आहे. त्यामुळे आमच्या WhatsApp चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे प्रवासात वगैरे कुठेही WhatsAppला सबस्क्राईब केलं की तुम्हाला अपडेट मिळत राहणार. तेव्हा म्हणजे आता इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद.